नमस्कार, दुपारी 2च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि सुरुवातीला सिडकोची घरं असणाऱ्यांकरता एक महत्त्वाची बातमी आहे। सिडकोतील लीज होल्ड प्रॉपर्टी आता फ्री होल्ड मध्ये परावर्तित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यातल्या सिडकोच्या जागेतील घरांना आता मालकी मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। त्यामुळे सिडकोची ज्यांची घरं आहेत त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। महत्त्वाचा निर्णय सिडकोतल्या घर असणाऱ्यांसाठी झालेला आहे। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, सगळ्यात आधी तर सिडको मध्ये ज्यांची घर आहेत त्यांच्यासाठीचा निर्णय आहे, मुळात हा निर्णय काय आहे त्याविषयी सांगाल आणि काय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली तीही सांगाल। सुवर्ण, ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी घटना यासाठी आहे की सिडकोनी ज्या ज्या जागा दिल्या होत्या घर बांधण्यासाठी त्या लीजवर दिलेल्या होत्या। म्हणजे कुणाची 30 वर्षाची लीज असेल, 50 वर्षाची, 90 वर्षाची लीज, ते लीजवर होते आणि त्या ठिकाणी लोकांनी घरं बांधली स्वतःच्या खर्चाने। त्यानंतर मात्र त्या घराची मालकी त्या घरमालकांना मिळत नव्हती किंवा त्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण होत नव्हतं किंवा त्या प्रॉपर्टीला विकता येत नव्हतं। एक अशा पद्धतीची कोंडी या ठिकाणी झाली होती। 20 ते 25 वर्षापासून ही काय लीज होल्डचे फरक आहेत, त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्र्यांनी या फाईलवर सही केली आणि जी लीज प्रॉपर्टी होती ती फ्री प्रॉपर्टी केली। म्हणजे आता ती प्रॉपर्टी स्वतःच्या मालकाच्या नावावर होईल, ती प्रॉपर्टी त्याला हस्तांतरित करता येईल आणि ती प्रॉपर्टी विकता सुद्धा येईल। त्यामुळे सिडकोमध्ये राज्यातील सिडकोच्या ज्या ज्या लीज होल्ड आहेत आता त्या फ्री होल्ड झालेल्या आहे। खऱ्या अर्थाने मालकी आता नागरिकांना मिळालेली, त्यामुळे ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। नक्की सिद्धार्थ, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। शेतकऱ्यांना खुश केल्यानंतर आता सिडकोमध्ये घरं असणाऱ्यांसाठी खुशखबर राज्य सरकार घेऊन आलेलं आहे। घोषणांचा धडाका लावलेला राज्य सरकारने पाहायला मिळतोय। आणि अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आता आपण वळूया। काँग्रेस पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना निरोप धाडलेला आहे। जर आघाडीत यायचं असेल तर MIM पक्षाला बाजूला ठेवावं लागेल असं आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना सांगण्यात आलेला आहे। तसा निरोप प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। MIM ला बाजूला ठेवायचं की आघाडीत यायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल असं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना हा निरोप गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सागर, काय ही महत्त्वाची बातमी आहे? प्रकाश आंबेडकरांपर्यंत निरोप पोहोचलेला आहे का? आघाडीकडून हा निरोप पाठवण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती आहे? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर MIM आहे आणि MIM जर असेल तर प्रकाश आंबेडकरांना आघाडीमध्ये घेता येणार नाही। जर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस NCP आघाडीमध्ये यायचं असेल तर MIM ची साथ सोडावी लागेल आणि या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी पुढच्या काही दिवसात लवकर निर्णय कळवावा अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे। एक प्रकारे काँग्रेसने थेट भूमिका घेतली, कोणत्याही परिस्थितीमध्ये MIM सोबत नकोय आणि प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम ही दिलेला आहे की जर तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर निर्णय लवकर घ्यावा आणि MIM नसावं। अर्थात प्रकाश आंबेडकर यांच्याकडून या संदर्भात प्रतिक्रिया आलेली नाही। या प्रकाश आंबेडकरांच्या जे संघटनेचे लोक आहेत त्यांची देखील एक मानसिकता आहे की पुढच्या काळामध्ये काँग्रेस बरोबर जाणं हे हिताचं आहे, पण अखेर प्रकाश आंबेडकर हे काय भूमिका घेत आहेत याकडे मात्र लक्ष लागलेलं आहे। नक्की सागर, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। म्हणजेच आता चेंडू जो आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्या कोर्टमध्ये आहे। प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत, स्पष्ट होणार आहेत। पुढच्या बातमीकडे वळतोय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे 200 रुपयांचं अनुदान आता दिलं जाणार आहे। राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अचानक आक्रमक झालेला पाहायला मिळाला। कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली, कांदा मोफत वाटण्याची सुद्धा वेळ त्यांच्यावर आली आणि आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कांदा उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल मागे 200 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी झालेला आहे। 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान आज शासनाने या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर 200 क्विंटलपर्यंतची मर्यादा त्याच्यामध्ये टाकलेली आहे। म्हणजे एका शेतकऱ्याला 200 क्विंटलपर्यंत
200 रुपये प्रति क्विंटल या ठिकाणी त्याला अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे। भविष्य काळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये जे बाहेर राज्यामध्ये आपण कांदा वाहून घेऊन जातो, ट्रान्सपोर्टच्या संदर्भामध्ये त्याला काय मदत करता येईल या संदर्भामध्ये आपण विचार करतो आहोत। कांद्यावर काहीतरी उत्पादन प्रक्रिया झाली पाहिजे, त्याशिवाय हा विषयाचे कोण सोल्युशन निघणार नाही, कारण अधूनमधून हा विषय येत असतो आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सुद्धा शासन गांभीर्याने विचार करतात। आपण मला 500 ची मागणी होती खरं आणि 200 देत आहेत, 500 रुपयेपर्यंत अनुदान मिळावं अशा पद्धतीची मागणी होती, त्यामुळे हा कमी दिलाच आहे असं म्हणायला लागेल। मला वाटतं की आजपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना इतिहासामध्ये एवढी मोठी मदत कधी झालेली नाही, एवढी कधीच झालेली नाही। तर 500 आणि 1000 रुपये मागणं म्हणजे आपण समजू शकतो की याला काही मग अर्थही राहत नाही, परंतु शासनाने अतिशय भरीव मदत, मला वाटतं की 200 रुपये प्रति क्विंटल ही भरीव मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणी सापडलेला शेतकरी आहे त्याला या ठिकाणी केलेली आहे।